या रम्य सकाळी सुंदरशा या वातावरणात आपणा सगळ्यांचं ख्रिस्त येशूमध्ये एसे चर्च नंदुरबार स्वागत करीत आहे. आज आपण विजय संगीत गीत नंबर 146 गाणार आहोत. उपासना संगीतात 511 नंबरचं हे गीत आहे. ख्रिस्तार्पण मस्तू अवघे ख्रिस्तार्पण मस्तू. मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना पुढे येण्याची विनंती करेन आणि आपण मंडळीच्या चालीवर 146 विजय संगीत नंबर हे गीत गायन करू. ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु. मनात विचारतो तो ख्रिस्तार्पणमस्तु. उच्चाराचा प्रवाह सगळा ख्रिस्तार्पणमस्तु. आचाराची सर्व मालिका ख्रिस्तार्पणमस्तु. मी पण माझे ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु. भार्या कन्या पुत्र गंधुगण ख्रिस्तार्पणमस्तु. मोठेपण वा लहानपण हे ख्रिस्तार्पणमस्तु. निर्धनता की धनाढ्यता ही ख्रिस्तार्पणमस्तु. प्रपंच अवघा अवघे ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु. प्राणप्रियतर जन्मभूमी ख्रिस्तार्पणमस्तु. दैन्य हिचे वा वैभव हिचे ख्रिस्तार्पणमस्तु. आशा माझी हिच्या विषयची ख्रिस्तार्पणमस्तु. मम अश्रू हे अवघे ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु. निंदा स्तुतीचे गारुड सगळे ख्रिस्तार्पणमस्तु. मान घडो अपमान घडो तो ख्रिस्तार्पणमस्तु. जगने मरणे व्यर्थ कल्पना ख्रिस्तार्पणमस्तु. जग हे सारे अवघे ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु. आजच्या
मननासाठी सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जय कृपाळ साहेब यांच्याकडून आजचं मनन आपल्याकडे येणार आहे. येणाऱ्या मननासाठी व आजच्या दिवसाच्या या संपूर्ण कार्याला प्रभूच्या हाती सोपवण्यासाठी आपल्या मंडळीचे पंच आहेत श्री राजेंद्र व्यास. मी आपणाला विनंती करेन, कृपा करून आपण पुढे या व आरंभीची प्रार्थना आपण करा. त्यानंतर आपण मान्य पाळक साहेबांकडून वचन ऐकूया. प्रार्थना करू. पुन्हा परमेश्वर बापा, मान सन्मान गौरव आम्ही तुला देतो, यासाठी की प्रभू तू आमची सर्व प्रकारची काळजी घेतोस, तुझी कृपा पुरवतोस, नवीन आयुष्य देतोस, नवीन जीवन देतोस. ही केवळ तुझी कृपा आमच्यावर आहे परमेश्वर. याबद्दल आम्ही आभार मानतो. आज पुन्हा नव्याने प्रभू आजच्या सकाळी तुझ्या पवित्र वचनाचे स्मरण करत असताना तू आम्हाला या ठिकाणी आणलंस. तुझं पवित्र वचन आमच्या जीवनामध्ये अतिशय आशीर्वादित आहे. ह्याचं स्मरण तू आज पुन्हा आम्हा प्रत्येकाला करून देशील आमचा पूर्ण विश्वास आहे. विशेष करून तुझ्या दासाला लागणारी कृपा पुरव, सर्व प्रकारचं सहाय्य, सर्व प्रकारचं मार्गदर्शन त्यांना दे. त्याच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द प्रभू आम्ही जे ऐकू, जे बघू, आम्हा प्रत्येकाला आशीर्वादाचं कारण असू दे, ही आमची प्रार्थना आहे. आमची प्रार्थना ऐकली, आम्ही आभार मानतो. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या चमत्कारावरती आपण मनन करीत आहोत व आजच्या महत्त्वपूर्ण चमत्काराचं मननचिंतन देण्यासाठी सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जय कृपाळ साहेब आपल्यात उपस्थित आहे. मी त्यांचं स्वागत करतो व पुढील वेळ मननासाठी त्यांना आमंत्रित करतो. सगळ्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम असो. आजचा दिवस परमेश्वराने आपल्याला दाखविला आणि त्याने आपल्याला ही संधी दिली, त्याबद्दल सोबतच आपण सर्व देवाच्या दयेमध्ये राखला गेलात. आपल्याला सुद्धा परमेश्वराने हा दिवस दाखविला, त्याबद्दल आपण परमेश्वराचा धन्यवाद करूया. आणि येशू चर्च नंदुरबार तर्फे आम्ही सर्वजण माननीय अध्यक्ष व पंचायत यांच्या वतीने आपणा सर्वांचं ऑनलाईन स्वागतसुद्धा करतो आणि आम्ही प्रार्थना करतो की देव आपल्याला सहाय्य करू. त्याचं वचन आपल्याकडे येत असताना तो आपल्याशी बोलू, आपल्या प्रार्थना, आपल्या गरजा अडचणी यामध्ये तो तुम्हाला सहाय्य करू आणि तुम्ही आणि मी मिळून देवाच्या राज्यासाठी एक उपयुक्त प्रजा बनावी म्हणून जो त्याचा उद्देश आहे, त्या उद्देशाप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये घडण्यासाठी त्याच्याकडे सतत आपण पाहावं, त्याच्या हाती आपण राहावं. म्हणून पुन्हा एकदा देवाचं वचन आपल्याकडे येण्या अगोदर आपल्या स्वतःचं समर्पण आपण देवाला करूया. आज आपण जे चमत्कारांमध्ये आपण प्रगती करत पुढे जात आहोत, तर आजचा 9वा चमत्कार आपल्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. आपल्याला यामध्ये काही गोष्टी समजणं गरजेचं आहे आणि विशेषतः प्रत्येक चमत्कार हा प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे हे दाखवतो. त्यामध्ये लोक आहेत, घटना आहेत, संबंधित रोगी आहेत, परिस्थिती आहे, माणसांचा परामर्श घेण्यात आलेला आहे, हुद्दे देण्यात आलेले आहेत, ते सर्व आहे. परंतु चमत्कारांचा मुख्य उद्देश हे करणारा हा येशू ख्रिस्त आहे तरी कोण आणि तो का ते करू शकतो, हा उद्देश चमत्कारांच्या मागे आहे. आणि म्हणून आपण चमत्कारांसंदर्भात वाचन, चिंतन, मनन करत असताना नेहमी पहिला प्रश्न हा आपल्यासमोर ठेवायचा की ज्यामुळे हा चमत्कार घडला तो प्रभू येशू ख्रिस्त कोण, लेखक त्याला कशासाठी सादर करीत आहे, त्याचा उद्देश काय आहे आणि त्या उद्देशाप्रमाणे ही घटना काय आपल्याला शिकवते, त्यावेळेला आपल्याला याचा अर्थ लागेल. म्हणून जे शिकवतात, अध्यापन करतात, ते ज्या लोकांना असं वाटतं, ज्या पुढाऱ्यांना असं वाटतं आपण शिकवलं पाहिजे, तर सर्वप्रथम ह्याची जी मी वर्गवारी आपल्याला दिली त्याकडे पण आपण लक्ष देण्याची गरज आहे. आणि म्हणून आज सरळ सरळ आपण तिकडे वळत असताना सर्वप्रथम मत्तयाचं शुभवर्तमान वाचणार आहोत. मत्तय, मार्क आणि लूक तिघही लेखक ही घटना
लिहितात. पक्षघाती मनुष्याला काही जणांनी उचलून आणलं. येशू ख्रिस्त ज्या घरी होता तेथे गर्दी असल्यामुळे त्यांना त्याला दरवाजाने नेता आलं नाही. शेवटी त्यांनी छपरावर जाऊन त्याला त्याच्यासमोर सोडण्यासाठी छप्पर उकललं आणि त्याला त्याच्यासमोर ठेवलं. आणि मग येशू ख्रिस्तासमोर तो आल्यानंतर अनेकांसमोर येशूने त्याला बरं केलं. त्याची खाट घेऊन त्याला त्याच्या घरी परत पाठवलं आणि लोकांनी देवाचं गौरव केलं. हे साधारण पार्श्वभूमी यामध्ये आहे. परंतु देवाचं वचनामध्ये काय लिहिलं आहे ते सुद्धा आपण मत्तयाच्या 9व्या अध्यायामधून आपण जाऊ. 9वा अध्याय मत्तय शुभवर्तमानाचा आणि पहिली 8 वचनं. त्याचं असं लिहिलेलं आहे की तेव्हा तो तारवात बसून पलीकडे गेला व आपल्या नगरास जाऊन पोहोचला. मग पहा, बाजेवर पडून असलेल्या कोणा एका पक्षघाती मनुष्याला त्याच्याकडे आणले. तेव्हा येशू त्यांचा विश्वास पाहून पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला, धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. मग पहा, कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले, हा दुर्भाषण करतो. येशू त्यांच्या कल्पना ओळखून म्हणाला, तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना का आणता? कारण तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे बोलणे किंवा उठून चाल असे बोलणे यातून कोणते सोपे? तथापि मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हा समजावे म्हणून कंसामध्ये लेखक लिहितो. मग तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला, कंस पूर्ण, उठ, आपली बाज उचलून घेऊन घरी जा. मग तो उठून आपल्या घरी गेला. हे पाहून लोकसमुदाय भ्याले आणि ज्या देवाने माणसांना एवढा अधिकार दिला त्याचे त्यांनी गौरव केले. जर लुकाचं शुभवर्तमान वाचलं तर लूक मत्तयामध्ये जे राहून गेलं त्याची भर तो घालताना दिसतो. आणि लुकाच्या शुभवर्तमानामध्ये 5व्या अध्यायाच्या अचानक 17व्या वचनापासून पुढे हीच घटना नोंदलेली आहे. अडचण अशी आहे की जे भाष्यकार आहेत पवित्र शास्त्राचे, मथळाकार, ज्यांनी 12व्या वचनाला मथळा दिला कुष्ठरोग्यास बरे करणे, त्यांनी या 17व्या वचनाला मथळा दिला नाही. त्यामुळे पक्षघाती माणसाला बरं करणं कुठे आहे हे दिसत नाही एकदम. म्हणून 17व्या वचनाला मथळा पाहिजे होता, पक्षघाती माणसाला बरे करणे. मत्तयाचं लिहिलेलं आहे 9व्या अध्यायामध्ये की पक्षघाती मनुष्य असं लिहिलेलं आहे. लुकामध्ये या भाषांतरामध्ये राहून गेलेलं आहे. त्यामुळे ह्या मथळ्यांना महत्त्व नाही आहे. मथळे वाचायला पाहिजे असं काही गरज नाही आहे, कारण मथळे हे माणसाने दिलेले आहेत, देवाच्या वचनाचा ते भाग नाहीत. त्यामुळे काही वेळेला फार गोंधळसुद्धा होऊ शकतो की काही स्तोत्रे जेव्हा वाचतो, काही अध्याय वाचतो तर आपण म्हणतो की त्या लेखकाने असं लिहिलं आहे. खरं पाहिलं तसं नाही आहे. लेखकाने फक्त जो परिच्छेद आहे तो लिहिलेला आहे. त्याचे विभाजन, वचनांना 1, 2, 3 क्रमांक देणे, मथळे हे माणसाने निर्माण केले, सोयीसाठी निर्माण झाले आहेत. आणि म्हणून ही घटना एकच आहे, अखंड आहे. फक्त काही वेळेला सिनॉप्टिक गॉस्पल म्हणजे समदर्शी जे शुभवर्तमाने आहेत, मत्तय, मार्क, लूक, एकमेकाचा संदर्भ घेताना काही गोष्टी राहून गेल्या तर त्यामध्ये भर घातली जाते. आता लुकाच्या शुभवर्तमानामध्ये मत्तयाने जे सोडलं ते नेमकं येथे आपल्याला वाचायला मिळतं की मत्तयाने काही सांगितलं नाही की त्यांनी घराचं छप्पर उकललं. सरळ येशू समोर तो आहे. आता लुकाचं वाचा बरं, 17 पासून पुढे, 5वं अध्याय वचन 17. एके दिवशी असे झाले की तो शिक्षण देत असताना गालिलातील प्रत्येक गावाहून आणि यहुदिया व येरुशलेम येथे आलेले परुषी व शास्त्राध्यापक तेथे बसले होते. आणि रोग बरे करण्याचे प्रभूचे सामर्थ्य, रोग बरे करण्यास प्रभूचे सामर्थ्य त्याच्या ठाई होते. तेव्हा पहा, कित्येक माणसांनी कोणा एका पक्षघाती मनुष्याला बाजेवर आणले व त्याला आत नेऊन त्याच्यासमोर ठेवायचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु दाटीमुळे त्याला आत नेण्यास वाव मिळेना, म्हणून त्यांनी घरावर चढून त्याला बाजेसकट कौलारातून येशूच्या समोर सोडले. तेव्हा त्यांचा विश्वास पाहून तो म्हणाला, हे मनुष्या,
तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, तेव्हा शास्त्री व परुषी असा विचार करू लागले की हा दुर्भाषण करणारा कोण आहे? केवळ देवा वाचून पापांची क्षमा कोण करू शकतो? येशूने त्यांचे विचार ओळखून त्यास उत्तर दिले, तुम्ही आपल्या मनात असले विचार का करीत आहात? तुझ्या पापांची क्षमा झाली आहे किंवा उठून चाल, यातून कोणते म्हणणे सोपे? परंतु पृथ्वीवर पापांची क्षमा कराव्यास मनुष्याच्या पुत्राला अधिकार आहे हे तुम्हाला समजावे म्हणून कंसामध्ये पुन्हा एकदा तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला, मी तुला सांगतो, उठ, आपली बाज उचलून घेऊन आपल्या घरी जा. तेव्हा तो लागलाच त्यांच्या समक्ष उठून ज्यावर तो पडून होता ते उचलून घेऊन देवाचा महिमा वर्णित आपल्या घरी गेला. तेव्हा सर्व अगदी थक्क झाले. ते देवाचा महिमा वर्णू लागले आणि फार भयभीत होऊन म्हणाले, आम्ही आज विलक्षण गोष्टी पाहिल्या आहेत. आणि ह्यांची जर जुळवाजुळव आपण केली तेव्हा आपल्याला एक विशिष्ट प्रकारची घटना पूर्णपणे आपल्याला समजते. मार्काने सुद्धा त्याच प्रकारे लिहिलेलं आहे, त्याने सुद्धा काही भर घातलेली आहे. आणि जर मूळ स्रोत मार्क धरला तर मग लूक आणि मत्तय दोघांचं एकमत होण्यासाठी त्यांनी मार्काला आपला स्रोत, ज्याबद्दल विश्वासवाडी साहेबांनी मागे आपल्याला सांगितलं, त्याला सोर्स क्रिटिसिझम आम्ही म्हणतो, की क्यू सोर्स काय आहे हे समजणं गरजेचं पडतं. म्हणून तीनही शुभवर्तमानामध्ये मत्तय, मार्क आणि लूक एकच घटना आहे, परंतु तिला एकत्र जोडण्याची गरज आहे. आता ते पूर्ण करायला आपल्याजवळ वेळ नाही, परंतु आजचा मुख्य जो विषय आहे त्याकडे पहिले आपण वळलं पाहिजे, की आरोग्यविषयक 17 ते 18 चमत्कार घडलेले आहेत. मनुष्याच्या आरोग्यविषयक कमीत कमी 17 ते 18 चमत्कार घडले. भूतबाधितांचे आपण सांगितलं ते सुमारे 6 आहेत, मरणातून जीवन करणे 3 आहे आणि निसर्ग शक्तीवर 9. अशा वर्गामध्ये आपण हे 35-37 चमत्कार पाहिले. आज जो आपण चमत्कार बघत आहोत हा जरी आपल्या अभ्यासामध्ये किंवा चिंतनामध्ये 9वा आहे, तरी आरोग्यविषयक 5वा हा चमत्कार आहे. 9 पैकी 5 चमत्कार हे आरोग्यविषयक होते आणि आजचाही चमत्कार हा आरोग्यविषयक आहे. आणि पुन्हा तोच त्याचा उद्देश आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा कोण आहे. तर लेखकाला मत्तयाला सांगायचं आहे की देवाच्या राज्याचा अभिषिक्त झालेला येशू नासरेतकर हा तो मशिया आहे आणि म्हणून त्याला अधिकार आहे पृथ्वीवर पाप क्षमा करण्याचा आणि रोग बरे करण्याचा. आणि त्याद्वारे तो लेखक मत्तय आपल्या स्वतःच्या भूमिकेप्रमाणे प्रभू येशूला समोर सादर करतो. तिघही लेखक सांगतात, प्रभू येशू स्वतः म्हणतो की मनुष्याच्या पुत्राला, येशू स्वतः सांगतो की मी हे करीत आहे कारण भविष्यवादामध्ये संदेश त्यांनी माझ्याबद्दल सांगितले होते, त्यानुसार हे मी पूर्ण करीत आहे. हे आपोआप घडलेलं नाही, घडत नाही. आणि म्हणून माझ्यावर विश्वास ठेवा असं येशू स्वतः सांगत नाही, परंतु तो म्हणतो ही जी कृत्य मी करत आहे ती देवाशिवाय कोणी करत नाही. आणि हे तुम्ही पाहतात, तुम्हाला हे समजतं, पण तुम्ही का नाकारता? तुम्ही का विश्वास ठेवत नाही की मी येशू नासरेतकर गालिलातून आलेलो आहे असं तुम्हाला वाटतं का? तुमचा गैरसमज आहे. मी देवापासून आलो आहे, देवाने मला पाठवलेलं आहे आणि त्याने मला अधिकार दिला आहे म्हणून मी हे करू शकतो. तुमच्याकडे विद्वान आहेत, तिथे बसलेले तुमच्याकडे विद्वान आहेत, शास्त्री आहेत, परुषी आहेत आणि वकील आहेत, न्यायसभेचे सदस्य आहेत, न्यायाधीश आहेत, मुख्य याजक आहेत, याजकगण आहेत. त्यांच्याकडे हा अधिकार का नाही? तुमच्या सभास्थानांमध्ये रोगी का बरं आहेत? भूतबाधित का बरं आहे? मोशेचं नियमशास्त्र तुमच्याकडे आहे, पण तुम्ही का बरं करू शकत नाही? तुम्ही त्यांना का बरं मुक्त करू शकत नाही? प्रभू येशू त्यांना हे प्रश्न समोर ठेवत आहे.
की तुम्ही म्हणता की परमेश्वर यहोवा आमचा आहे, तो मुक्तीदाता आहे, तो आरोग्यदाता यहोवा राफा आहे. मग तुमच्यावर हे आजार कसे, तुमच्यावर ही बंधनं कशी? कदाचित असं तर नाही ना की तुम्ही जे मोशेने सांगितलं होतं की तुझ्या तंबूच्या जवळ व्याधी फिरणार नाही, तुम्हाला असे आजार येणार नाही, तर जर तुम्ही पाप केलं असेल, देवाविरुद्ध वागला असेल, तर निश्चितपणे हे आजार तुमच्यामध्ये आलेले आहेत. आणि तरी तुम्ही कसं काय म्हणता आम्ही मोशेचे नियम पूर्ण पाळतो? तुमचा गैरसमज आहे असं येशू आपल्या कृत्यांच्याद्वारे त्यांना सांगतो. सर्वात मोठी आवश्यक गोष्ट समजणं ही आहे की मत्तय हे सांगत नाही की येशू ख्रिस्त काय करत होता प्रारंभी, परंतु लूक सांगतो की तो शिक्षण देत होता. आता जे चमत्कार घडलेले आहेत प्रत्येक वेळेला आपल्या लक्षात येईल की शिक्षण हे फार महत्त्वाचं ठरलं. अगोदर शिक्षण आलं, अगोदर देवाचं वचन आलं. मार्काला दुसऱ्या अध्यायात, पहिल्या अध्यायात आणि दुसऱ्या अध्यायामध्ये तुम्ही वाचाल तर मार्क संदेश म्हणजे प्रॉफेसीज बद्दल बोलतो की येशू ख्रिस्त संदेष्टांबद्दल बोलत होता की संदेष्टांनी संदेश कथन जे केले ते पूर्ण कसे होत आहे. जेव्हा की मार्क, मत्तय आणि लूक शिक्षण हा शब्द वापरतात. आणि कोण होते त्याच्या शिक्षणामध्ये? की जे यहुदिया, गालिल, यरुशलेम येथून आलेले परुषी आणि शास्त्राध्यापक होते. हे वडील जे तेथे आलेले होते. आता प्रश्न असा आहे, मग येशू ख्रिस्त नेमका कुठे होता? मग कोणत्या गावात होता? कारण मत्तय तर काही सांगत नाही. तेव्हा तो तारवात बसून पलीकडे गेला, गावाचं नाव नाही, आपल्या नगरास पोहोचला. लूक म्हणतो एके दिवशी असे झाले. येशू ख्रिस्त कोठे होता? जर तो भूतग्रस्त जो बरा झाला त्याच्याबद्दल आपण भूतग्रस्त बरा होण्या अगोदर जो चमत्कार पाहिला होता तो होता मासे धरण्याचा गनेसरेतच्या सरोवराचा. येशू ख्रिस्त दक्षिणेला होता गालिल समुद्राच्या, आणि तेथून 30 ते 40 किलोमीटर लांब उत्तरेला कफरनहूम होता. तो तेथलं काम करून म्हणजे मासेमारी करणाऱ्या कोळ्यांबरोबर राहून आणि तेथून आता तो परत वरती उत्तरेला कफरनहूमला तो आला होता आपल्या घरी. म्हणून लेखक म्हणतो तो तारवात बसून पलीकडे गेला. पलीकडे म्हणजे कमीत कमी 30 ते 40 किलोमीटर लांब असणाऱ्या कफरनहूममध्ये दक्षिणेहून उत्तरेला तो गेला. प्रवास करून तो आला, आपल्या घरी पोहोचला. जसा घरी पोहोचला लोकांना कळलं येशू ख्रिस्त आलेला आहे, ते त्याच्याकडे आले. हे जे शास्त्री, परुषी, वडील हे कसे काय आले तेथे? अगोदरचा चमत्कार, चाकराला बरे करणे, त्याने वडील मंडळ बोलवलं आणि सांगितले येशूला विनंती करा, माझी लायकी नाही की येशू माझ्या छपराखाली यावा. शताधिपती जो आहे, तुम्ही जर त्याचं वर्णन अगोदर वाचलं तर त्याने त्यांना आमंत्रण दिलं होतं की तुम्ही माझ्या वतीने येशूला विनंती करा. हा ते आलेले होते त्या भागामध्ये, ते सभास्थानांमध्ये भेटी देत असतील किंवा राहत पण असतील, आपल्याला माहीत नाही नेमकं तेथे काय झालेलं आहे. परंतु हा प्रचंड विद्वान गट तेथे आहे आणि विद्वानांना शब्दाबरोबर सामर्थ्याचं प्रगटीकरण करणं गरजेचं होतं. हे लक्षात घ्या. या लेखकांचा उद्देश काय आहे की विद्वान असतात आणि त्यांना देवाच्या राज्याविषयी सांगितलं पाहिजे. पण येशू ख्रिस्त कसं सांगतो? तो त्यांच्याशी त्यांच्या पातळीवर जाऊन संभाषण करून शिक्षण देतो, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देतो, तो सिद्ध करतो भविष्यवाद काय आहेत, जुना करार, मोशेचं नियमशास्त्र काय आहे, आणि सोबत देवाने त्याला पाठवल्याचं प्रमाण पण तो देतो की मला अधिकार आहे हे मी तुम्हाला दाखवतो की मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे पहिले, आणि उठ आपली बाज घेऊन आपल्या घरी
जा. ही दुसरी गोष्ट. पहिले आत्मिक रित्या त्याला तंदुरुस्त करणे हे आवश्यक होतं, परंतु तो क्षमा पावल्यानंतरही आजारी होता. हे महत्वाचं आहे समजून घेणं. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं प्रभू येशू ख्रिस्त बरं करतो म्हणजे आपण टनाटन उड्या मारायला लागतो. तसं नाही, वेळ लागतो. तिथे किती वेळ लागला आपल्याला माहीत नाही, पण दोन्ही घटना घडलेल्या आहेत की त्याच्या पापांची क्षमा पहिले झाली. याचा अर्थ काही विद्वान असं मानतात की कदाचित त्याने पाप केलं होतं म्हणून त्याला पक्षाघात झाला. तसं काही विज्ञान तर तसं काही सांगत नाही. पक्षाघात अनेक प्रकारचे आहेत आणि अनेक प्रकारे होतात, परंतु हा पक्षाघात म्हणजे त्याला फार त्रासदायी होता. काहीच करू शकत नव्हता. तो वेदनांकित होता, तळमळत होता. किती वर्ष होता आपल्याला माहीत नाही. कशामुळे तो झाला पक्षघाती लेखक काही कारण सांगत नाही, पण एक अंदाज आपल्याला असा येतो, कारण येशू म्हणतो की तुझ्या पापांची क्षमा झाली आहे आणि तुला उठून जायचं पण आहे. तर असं गृहीत धरलं जातं की काही आजार, दीर्घ आजार पापामुळे होतात किंवा पापाचा परिणाम आहे. काही असं म्हणतात तसं काही नाही, हे नैसर्गिक असू शकतात. दोघंही बरोबर आहेत. विज्ञानही बरोबर आहे आणि आध्यात्मिक दृष्टिकोनही बरोबर आहे. पण दोन गोष्टींमध्ये एक महत्वाची गोष्ट, मनुष्य सुदृढ झाला, सक्षम झाला, आपल्या विकारावर, आपल्या आजारावर आपण ज्याला बांधले गेलो त्याला आपण न सुटता क्षमा मिळू शकतो आणि तसंच राहू शकतो. येशू ख्रिस्ताने त्याला चॉईस दिली नाही की तुला फक्त क्षमा पाहिजे की तुला फक्त आरोग्य पाहिजे. दोघांची गरज आहे हे त्या दुःखिताला येशूने दाखवून दिलं. त्याचा परिणाम असा झाला, त्या माणसाने त्याला प्रतिसाद देताना काही की केलं नाही असं दिसतं. तो हो बोलला की नाही बोलला काही माहीत नाही. एवढं स्पष्ट आहे फक्त की तो जेव्हा त्याला म्हणाला उठ, मत्तई म्हणतो मग तो उठून आपल्या घरी गेला. पण घरी जाताना त्याने एक गोष्ट केली, ती होती की त्याने आपली बाज किंवा खाट, त्याच्यावरचा बिछाना सोबत घेऊन गेला. हे बघा, हे सत्य समजणं येशूच्या चमत्कारांपासून फार आवश्यक आहे की प्रभू येशूची सुवार्ता क्षमा देते, आरोग्यही देते, पण ज्यांना क्षमा मिळते ते, ज्यांना आरोग्य मिळतं ते, त्यांनी आपल्याला मिळालेल्या क्षमेचं आणि आरोग्याचं प्रमाण आपल्या लोकांना द्यायचं आहे. जो काहीच करू शकत नव्हता तो इतका सक्षम झाला की ज्या खाटेवर त्याला घेऊन आले तीच खाट घेऊन तो गेला. ज्या खाटेवर तो बांधला होता, जे बंधन होतं त्याचं आयुष्यभर तो त्यावर होता. खाट त्याचं जीवन बनून गेलं होतं, काही दुसरं करू शकत नव्हता. नेमकं आता येशू काय करतो की त्याला उठवतो आणि म्हणतो हे आपल्या हातात घे. पापी जोपर्यंत या क्षमा देणाऱ्या आणि सोडविणाऱ्या प्रभू येशूला समजून घेत नाही, विश्वास ठेवत नाही, तोपर्यंत ते कुठल्याही बंधनातून सुटत नाही. हा त्याचा अर्थ आहे. आणि आपल्याला हा प्रश्न येतो बऱ्याचदा, लोक वारंवार अपराधी जीवन का जगतात, पाप का करतात, चुका का करतात, वाईट ते का करतात, वाईट ते का घडतं. बघा, त्यांना क्षमा हवी आहे, त्यांना आरोग्य पण हवं आहे, बदल नको आहे. समजलं का तुम्हाला? क्षमा हवी आहे, आरोग्य पण हवं आहे, आपल्या जीवनात बदल नको आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही. हा माणूस बदल स्वीकारायला एका झटक्यात तयार झाला
आम्ही असाही मरणार तसाही मरणार, पण प्रभू जर मला उठून उभा करीत आहे, मी जाईल माझ्या घरी, दाखवीन मी बरा झालो. आणि प्रमाण काय? ज्या खाटेवर तुम्ही मला ठेवलं ती खाट ही बघा. ख्रिस्ती होणं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तापासून मिळणाऱ्या पाप अपराधांची क्षमा प्राप्त करणे. ज्या अपराधांना आपण बांधलो, गुलाम झालो, त्यामधून सुटका मिळवून त्याचं प्रमाण आपल्या लोकांना पहिले देणे, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. प्रभू येशू ख्रिस्त अशा बंधनातल्या, दुःखी, कष्टी, पापात लोळणाऱ्या, बांधल्या गेलेल्या लोकांना मुक्त करतो आणि पुन्हा आपल्या घरी आणतो. याच्यासारखा आनंद एका परिवारात दुसरा कोणताच नाही. जेव्हा हा माणूस कदाचित कर्ता पुरुष असेल, आपल्याला माहीत नाही, हा जेव्हा घरी आपल्या पायावर चालत देवाचा महिमा वर्णित गाणे म्हणत जेव्हा परतला असेल, लोक त्याला बघून कदाचित म्हणत असतील की हे आम्ही काय बघत आहोत, हा तोच आहे का? काही चांगलं म्हणत असतील, काही थट्टा करत असतील. त्याने त्याची पर्वा केली नाही. लोक मला काय म्हणतात? जर मला या मनुष्याचा पुत्र प्रभू येशू नासरेत करणे मला मुक्त केला आहे, या जगाची कोणती ताकद मला पुन्हा गुलाम करू शकत नाही. हा समाज काय आणि सैतान काय काहीच करू शकत नाही, हे त्याला पक्क समजलं. आणि आपल्या घरी तो गेला. मंडळीचा विकास आणि वाढ हा जो विषय आहे, यावर तंत्रज्ञान भरपूर आहे. अडचण कोणती आहे? जे सांगू इच्छितात ते आपल्या परिवारालाच प्रभू येशूने काय महत्कृत्य तुमच्या जीवनात केली ते सांगत नाही. तुमची सुटका कशी झाली, पाप क्षमा कशी मिळाली, नवजीवन कसं मिळालं, तुम्ही आपल्या घराला, आपल्या नातेवाईकांना, आपल्या लेकरा बाळांना सांगा. कारण येशू तुम्हाला पहिले आपल्या घरात प्रस्थापित करतो. हा विस्थापित माणूस, आजारी माणूस प्रस्थापित केला गेला येशूच्या द्वारे. याच्यासारखं मोठं आश्चर्य दुसरं कोणतंच नाही ना. आज आपल्याला याकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्रभू येशू ख्रिस्त मसीहा आहे, त्याला देवाने पाठविला आहे, म्हणून पापांची क्षमा करू शकतो, त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, म्हणून आरोग्य दान तो देऊ शकतो. त्याचा उद्देश पापक्षमा आणि आरोग्यदानाचं काय आहे की ज्याला त्याचा फायदा झाला तो असा सक्षम बनावा, आपल्या घरी पहिले जाऊन त्याने साक्ष द्यावी की ज्या बंधनात मी होतो, जसा तो म्हणाला असेल ही खाट बघा, तसं मी आणि तुम्ही म्हणू की ज्या बंधनात मी होतो, आम्ही होतो, हे बघा आम्हाला प्रभू येशूने सोडवलं. ही साक्ष जेव्हा आपण देऊ तेव्हा वाढीला सुरुवात होईल. पहिले आपल्या घरात आणि नंतर पूर्ण समाजात हे होईल. आज गरज आहे अशा विश्वासणाऱ्यांची की त्यांच्या पापांची क्षमा झाली आहे, ह्याच्यात मला पण शंका नाही. बरोबर आहे, कारण त्याशिवाय तुम्ही येशूला मानू शकत नाही. पण त्याने काय तुमच्या जीवनात विशिष्ट चमत्कार केलं का? तर ते आरोग्य नसून फक्त बदल तो लोकांना दिसला पाहिजे. आणि मी तुम्हाला नेहमी सांगतो की 15 वर्षापूर्वी माझ्या जीवनात पुन्हा एकदा याच प्रभू येशू ख्रिस्ताने काम केलं, माझं जीवन बदललं पुन्हा एकदा. आणि आज ज्या स्थितीत मी आहे, मला माहीत आहे माझ्या पापांची क्षमा झाली आहे आणि मला आरोग्य पण मिळत आहे. तरी मी पुन्हा बरा नसेन, पण एक गोष्ट महत्त्वाची आहे की ते माझं जीवन संपलं आहे. आणि हे मी मोठ्या आनंदाने दाखवतो आणि सांगतो की प्रभू येशू केवळ आरोग्य देत नाही, प्रभू येशू ख्रिस्त केवळ क्षमा देत नाही, तो बदल सुद्धा घडवतो. काय हा बदल तुम्हाला हवा असेल असं तुम्हाला आज सकाळी वाटत असेल तर आम्ही सर्व देवाचे दास तुम्हाला प्रभूच्या जवळ आणू इच्छितो. त्या माणसाला काही जण घेऊन आले. आज आम्ही प्रार्थना करू इच्छितो की तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने स्पर्श करावा. मी विनंती करतो, पाळक साहेब, पठारे पाळक साहेब, लोंढे पाळक साहेब, आपण पुढे या. आपण प्रार्थना करणार आहोत. राजीव विश्वास पुढे या आणि आपण प्रार्थना करणार आहोत की ज्यांनी आज हे
ऑनलाईन पण ऐकलं असेल. आणि येशू ख्रिस्ताने ज्या प्रकारे पुढे या, ज्या प्रकारे त्याला मदत केली, पुढे या की आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू इच्छितो. ऑनलाईन जेवढे जळलेले आहेत, आपल्यामध्ये जर असं कोणी आहे की ज्याला क्षमा आणि सुटका, आरोग्य हवं आहे, तर कृपा करून आपण विश्वास ठेवा. देवाचे दास म्हणून एसएच चर्च नंदुरबारकडून आज मिळालेल्या वचनाप्रमाणे आम्ही तुमच्यासाठी मध्यस्थी करू इच्छितो. आमचा विश्वास आहे याच क्षणी आम्ही प्रार्थना करीत असताना परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तेथे तुमच्यामध्ये काम करील. तुमचा विश्वास आहे का? नसेल तरी हरकत नाही. मंडळीचे दास म्हणून आम्ही तुमच्यासाठी विश्वास ठेवतो आणि आता प्रार्थना करतो. स्वर्गीय दयाळू देव बापा, तुझे दास म्हणून आम्ही प्रार्थना करतो. त्याच ज्यांनी हे तुझं वचन ऐकलं की प्रभू येशू ख्रिस्त मनुष्याचा पुत्र असून मसीहा आहे, त्याला पापांची क्षमा करण्याचाही आरोग्य देण्याचाही अधिकार आहे. तो बदलतो, तो अंथरून बदलतो. तो त्या पंगू माणसाला बदलू शकला, त्याचा पक्षघात दूर होऊ शकला, आपल्या घरी जाऊ शकला. तुझे दास म्हणून त्या वचनावर आम्ही विश्वास ठेवतो की आज सकाळी ऐकणाऱ्यांमध्ये कोणी आहे की ज्यांना याची गरज आहे, जे म्हणतात आम्हाला प्रभू येशूचा स्पर्श हवा आहे. आम्ही विनंती करतो दे बापा, तू आपलं वचन पाठव आणि त्यांना तू स्पर्श कर. प्रभू येशूचे दास म्हणून येशूच्या नावाने त्या सर्व प्रार्थनांना आम्ही आशीर्वादित करून पापक्षमा, आरोग्य आणि बंधमुक्ती जाहीर करू इच्छितो. देवबापा, ह्याद्वारे तुझा गौरव कर आणि आमची प्रार्थना तू सफल कर. येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुझ्या गौरवासाठी प्रार्थना करतो देवबापा, तू ऐक. आमेन. आमेन. थँक्यू. धन्यवाद पाळक साहेब, अतिशय मौल्यवान या पवित्र वचनासाठी. व खऱ्या रीतीने प्रियजन हो, बदल आवश्यक असा आहे आणि परमेश्वराने आपल्या पुत्राच्या द्वारे आम्हाला सार्वकालिक जीवन दिलेलं आहे, ते स्वीकारूया. आपल्या जीवनात बदल आपण स्वीकारूया आणि परमेश्वराचं गौरव आपण करणार आहोत. पुन्हा एक वार आपल्याकडे प्रार्थना विनंत्या येत आहे. आपण समारोपाची प्रार्थना करूया. आजच्या या पवित्र वचनासाठी प्रभूला धन्यवाद देऊया. मी सर्वांच्या वतीने सन्माननीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आपलं मनपूर्वक आभार मानतो. आज सकाळी आपण पवित्र वचनाची सेवा केलीत आणि परमेश्वर देव बापाचंही मनपूर्वक आभार मानतो. आज ज्या प्रियजनांचे वाढदिवस आहे त्यामध्ये अर्पणा झालटे आणि सविता चव्हाण या प्रियजनांचे वाढदिवस आहे. मंडळीच्या वतीने त्यांना आम्ही शुभेच्छा देतो, त्यांची प्रार्थनेमध्ये आठवण करतो. सोबतच आजारी प्रियांची आठवण करीत असताना आपण रैता अक्का आहेत, त्यांची आठवण करूया. जुलियाना अक्का गायकवाड आहेत, सापाबाई शिंदे आहेत. प्रभुदेव बाप त्यांना आरोग्य देव. श्री पीडी लवणे यांना दिलेल्या आरोग्यासाठी प्रभुदेव बापाला धन्यवाद असो, कारण की परवाच्या दिवशी माझी आणि त्यांची भेट झाली. पुष्कळ आरोग्य देवबापाने त्यांना दिलेलं आहे, त्यासाठी उपकार स्तुतीची प्रार्थना आपण त्यांच्यासाठी करूया. सोबतच आपण सुरेश ठाकूर या प्रिय बंधूची आठवण करूया. प्रभुदेव बाप त्यांना आरोग्य देव आणि कॅन्सरसारख्या अवघड परिस्थितीतून जात असताना परमेश्वर देव बाप आपलं आरोग्य या प्रिय बंधूला पुरवूये, यासाठी आपण प्रार्थना करूया. सोबतच उपकार स्तुतीची एक प्रार्थना विनंती आहे डॉक्टर संदेश यांच्यासाठी. एम्स नागपूर या ठिकाणी मानसोपचार तज्ज्ञ यासाठी MD यासाठी त्याचं ॲडमिशन झालेलं आहे. तर एम्स नागपूरमधील त्याचं पुढील शिक्षण देवबापाने आशीर्वादित करावं, यासाठी देखील आपण प्रार्थना करूया. सर्वांच्या वतीने मी रेव्हरंड विश्वास पाडवी साहेब आपणाला विनंती करणार आहे, आपण पुढे या, प्रार्थना करा. प्रार्थनेनंतर आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू व आशीर्वादासाठी मी विनंती करेन रेव्हरंड JH पठारे पाळक साहेब आपणाला आपण पुढे या, आशीर्वाद द्या. मग गीत गायन करून उद्याच्या सूचना घेऊ आणि मनन आपण थांबवणार आहोत. पवित्र, थोर आणि जिवंत देवबापा, खरोखर तू किती चांगला परमेश्वर आहेस. आणि प्रभू देवबापा, तू एवढा चांगला आहेस की प्रभू तू मानवाला कधी सोडत नाहीस, त्याला तू कधी टाकत नाहीस. आणि जेव्हापासून प्रभू मानव
या भूतलावर आहे तेव्हापासून आजच्या क्षणापर्यंत तू मानवासोबत कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभुदेवापा आपले संबंध जोडून आहेस. एवढंच नव्हे तर संपूर्ण पृथ्वीमध्ये प्रभुदेवापा तुझ्या अस्तित्वाची चाहूल तू ठेवलेली आहेस. इतका तू अद्भुत परमेश्वर आहेस. एवढंच नव्हे देवबापा, तू मानवजातीसाठी त्याच्या पापमय स्थितीसाठी आणि त्याला पूर्णपणे प्रभू त्यातून काढण्यासाठी आपला पुत्र येशू ख्रिस्त या जगात पाठवून दिलास परमेश्वरा. आणि खरोखर 2000 वर्षापूर्वी त्याने या जगात मानवरूप धारण करून जगाची सेवा केली, मानवाची सेवा केली. मानव म्हणून तो जगला आणि ज्या ज्या वेळी प्रभुदेवापा त्याला आपलं देवत्व प्रगट करायचं होतं त्या वेळेला प्रभुदेवापा त्याने आपलं सामर्थ्य प्रगट केलं. तू तो ख्रिस्त आहेस, सर्व जगाचा स्वामी, उत्पन्न करता, निर्माण करता परमेश्वर तू आहे. आणि म्हणून प्रभुदेवापा ज्या काळामध्ये प्रभू या घटना घडल्या त्या काळातले लोक तुझं नियमशास्त्र पाळत होते, परंतु देवबापा त्यांनी तुझा स्वीकार करण्याचं आजपर्यंत प्रभू नाकारलं. आणि त्यामुळे प्रभुदेवापा त्यांचं अंतःकरण कठीण झालं आणि त्यांनी स्वतः प्रभुदेवापा त्या स्वर्गाच्या दाराकडे येण्यासाठी प्रभुदेवापा नाकबुली दाखवली. परमेश्वरा, हे जरी दुःखदायक असलं तरी पण प्रभू तू सर्व मानवजातीसाठी परमेश्वर म्हणून आलास. सर्व मानवजातीसाठी तू दुःख भोगलं, सर्व मानवजातीसाठी प्रभू तू पाप क्षमा दिलीस. अशी तुझी कृपा आहे परमेश्वरा. आणि म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. आजचं प्रभू वचन आम्ही ऐकलं आणि त्या वचनानुसार प्रभुदेवापा जो पक्षघाती होता तो पक्षघाती प्रभुदेवापा विश्वासानं आला, त्याच्यासोबत त्याला घेऊन आणारे ते विश्वासाने आले आणि त्या ठिकाणी जमलेला जमाव हा देखील प्रभू विश्वास ठेवणारा झाला. कारण प्रभुदेवापा त्यांनी शेवटी असं म्हटलं की आज आम्ही अद्भुत कृत्य पाहिलेले आहे, आज आम्ही नवलाईची गोष्ट पाहिलेली आहे की देवाने मानवाला देखील अशा प्रकारचं सामर्थ्य दिलेलं आहे. प्रभुदेवापा आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. आणि म्हणून प्रभू आजच्या वचनाबद्दल आम्ही एवढंच म्हणावं की देवबापा तू अद्भुत परमेश्वर आहे, चमत्कार करणारा परमेश्वर आहे आणि पाप, शाप आणि रोग यापासून पूर्णपणे मुक्त करणारा परमेश्वर तू आहे. आणि म्हणून प्रभू आज म्हटलेली संधी आम्हा प्रत्येकाला आहे. जो कोणी विश्वास ठेवतो त्याला या सर्व दुःखदायक नाशकारक गोष्टीतून तू मुक्त करण्यास तयार आहे. मात्र आम्ही त्या प्रभूला आमचा प्रभू आणि तारणा म्हणून स्वीकारलं पाहिजे. देवबापा आजच्या वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानत तुझी स्तुती करतो. तुझे दास रेव्हरंड ॲडविन जयकर यांच्याबद्दल आम्ही आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. प्रभुदेवापा आम्ही मंडळीतल्या विनंत्या आणि प्रार्थना नित्य तुला सादर करत असताना प्रभू जे मंडळीमध्ये आजारी वृद्धजन आहेत त्यांना तुझा स्पर्श कर देवापा. अधिकाधिक त्यांना तू शक्ती दे, आरोग्य दे. आणि प्रभू खरोखर त्यांनी देखील आपली बाजू उचलून प्रभू हीच साक्ष द्यावी की खरोखर प्रभू आम्हाला आरोग्य आणि जीवन देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून प्रभू या सर्व प्रियजनांना तुझा स्पर्श तू कर, पूर्णपणे त्यांचं प्रभुदेवापा आरोग्य तू आपल्या हातात घे आणि त्यांना तू बरं कर, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आमच्या संस्था आणि आमच्या मंडळ्या प्रभू यांचं सर्व चाललेलं कामकाज, त्यामध्ये काम करणारे सर्व पदाधिकारी आणि प्रभू त्यांच्या सेवा ह्या प्रभू अधिकाधिक तुला गौरव देणाऱ्या, तुझं भय धरून चालणाऱ्या, अधिक चांगल्या रीतीने फलद्रूप होणाऱ्या, यासाठी प्रभू त्यांना लागणारी शक्ती, ज्ञान, बुद्धी, शहाणपण तू दे. आणि या संस्थेद्वारे अधिकाधिक तुझं गौरव तू होऊ दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. ज्या बहिणींचा वाढदिवस आहे प्रभू त्यांची देखील आम्ही आठवण करतो. अर्पणा झालटे, सविता चव्हाण यांना पुन्हा एकदा प्रभू तू एक नवीन वर्ष दिलेलं आहे. आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. गेल्या वर्षभरात त्यांचा तू प्रतिपाळ केला, त्यांच्याबरोबर तू राहिलास, सर्व प्रकारची कृपा पुरवलीस, म्हणून तुझे आभार मानतो. येणाऱ्या वर्षात प्रभू त्यांना तू अधिकाधिक शक्ती दे आणि तुझ्यासोबत चालण्यासाठी लागणारी कृपा त्यांना तू दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या सुंदरशा या सहभागितेबद्दल आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. आज दिवसभर प्रभू आम्ही तुझी कृपा मागतो.
दिवसभर चालण्यासाठी लागणारी शक्ती आणि सर्व प्रकारचं ज्ञान, शहाणपण आणि कृपा तू दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमचे ऋण सोडितो तसेच तू आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडिव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. बाळासाहेब आशीर्वाद देतील. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती जे ऑनलाईन जोडले गेलेले आहेत त्यांच्याबरोबर, जे चर्चमध्ये जमलेले तुझे दास त्या सर्वांबरोबर, आणि ज्या दासाने तुझं वचन आज गाजवलं त्या तुझ्या दासाबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्ता पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करे तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्यासाठी सूचना आहे. उद्या सकाळी 10 वाजता आपण ऑनलाईन प्रार्थना घेणार आहोत. उद्याचं मनन रेव्हरंड सॅमसन जयकर पाळसाहेब यांच्याकडून असेल. सर्वांना सलाम.